द्वारकेच्या गेट पर्यंत महाद्वारामध्ये द्वारपाल त्या ठिकाणी नगरीच्या रक्षणाकरता नगराच्या रक्षणाकरता कोणी हात येऊ नये याच्याकरता द्वारपालांनी त्याला अडवलं, कोण आहेस तू, पुढे चालला. त्यांनी सांगितलं, मी कृष्णाचा मित्र आहे, मी त्याला भेटायला चाललो, फक्त मला त्याचं दर्शन घ्यायचं. ते हसायला लागले दोघं. अरे कसला आला हा मित्र म्हणून, हा बेकारडा आहे, हा दरिद्र आहे, हा नाटक करतोय आणि याचा काहीतरी डाव आहे, याचा काहीतरी वेगळा हेतू आहे. चाल तुझा, मी इथं थांबू नको, चाल जा. अशा फाटक्या माणसाला आमच्या दरबारामध्ये प्रवेश नाही, चालत जा. ढकलून दिलं, पण तो पुन्हा एकदा हात जोडतोय. अरे मला फक्त मला माझ्या डोळ्यांनी कृष्णाला बघू द्या. देखो देखो गरीबी गरीबी का कृष्ण के दर पे विश्वास लेके मेरे बचपन का यार है आशा, यही सोच करके आज लेके आया हूँ. अरे बाबा कन्हैया से तो सर पे सुधा आणि सांगू लागले, महाराज प्रभू, हा द्वारपाल काय 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 म्हणतो नॉर्मल. त्यावेळेला तो द्वारपाल सांगायला लागला, कोणीतरी बाहेर आला. अरे पण कोण आहे, त्याचं काही नाव, त्याचं नाव तो तुमचा मित्र, बालपणीचा मित्र असं म्हणतोय, आणि त्याचं नाव सुदामा. सुदामा असं म्हटल्यानंतर परत सुटले कृष्ण. कृष्ण परमात्मा कडकडून सुदामाला मिठी मारली. काय ते सुदामाचं भाग्य आहे. आणि स्वतः सुदामाला आधार देऊन आणि कृष्ण परमात्म्याने द्वारकेच्या राजाने राजमहालात आणलं. आणि राजमहालात आणल्यानंतर स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि स्वतः परमात्मा खाली बसले. पाय छपायला लागले, त्याच्या पायाची सेवा करू लागले, त्याच्या चरणाची त्याचे तळपाय पाहू लागले. अरे कसे तुझ्या किती पायांना फोन लागले आणि किती त्रास घेतला माझ्याकडे येण्याकरता. अरे त्याच्या जखमांवरून पायाच्या जखमांवर हात फिरवत होते, तशा त्या जखमा बऱ्या होत होत्या. भगवान परमात्म्याने त्याचे पाय चरण दाबून दिले. राण्यांना
वाटले. पहिल्यांदा तर त्या विस्मयचकित झाल्या की हे काय, एवढं प्रेम तर कधी, एवढा प्रेमाचा वर्षाव तर कधी आमच्यावर सुद्धा नाही केला. आम्ही त्यांच्या अर्धांगिनी आहोत, पण याची, या फाटग्रस्ताची एवढी सेवा करतो याचा अर्थ याची भक्ती नक्कीच खूप श्रेष्ठ भक्ती असेल असं म्हणून त्यांनीही भगवंताला आणि सहकार्य केलं आणि त्याप्रमाणे त्यांना पाणी आणा असं सांगितलं. लक्ष्मी पाणी आणण्यासाठी त्याचा मोक्षण करायला भगवंताने सांगितलं की अरे त्याचा मोक्ष करा, त्याचं पूजन करा. लक्ष्मी सदा रुक्मिणी माता आणि सुदाम्याचं पूजन करताय, औक्षण करताय, त्याचे पाय चरण होताय. जगाची आई आणि जगाचा बाप एका भक्ताचं चरण होताय. सुदाम्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहताय. अरे केवढं प्रेम आहे, अरे केवढी सेवा करतोय. अरे तू राजा आहे, मी एक सामान्य गरीब ग्रस्त आहे, केवढी सेवा करतोय. जगाच्या मालकाने, जगाच्या आईने त्याला पुष्पहार घातला, आपली वस्त्र त्याला परिधान करायला दिली, स्वतःचा पितांबर दिला, नवी वस्त्र त्याला दिली आणि दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. तू लहानपणी कसा चोरून चणे खायचा ना, फुटाणे खायचा ना, तुम्हाला दिले नव्हते, आठवत का तुला? अरे मला तू कुठं बोललास, मला थंडीने माझे दात कुडकुडताय बोलला, थंडी नाही माझे दात वाजताय, पण तू काहीतरी खात होता, फुटाणे खात होता. बघ एकट्याने जर खाल्लं, दुसऱ्याला जर दिलं नाही ना तर दारिद्र्य येतं बरं का, गरिबी येते. दुसऱ्याला वाटून खा मंडळी, दुसऱ्याला वाटून खाल्ल्याने, खाऊ घातल्याने आपलं दारिद्र्य नाहीसं होतं. बघ जाऊ दे आता, किती आपण मस्ती करायचो, किती गोड राहायचो ना. हा आपण संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये 6 महिने कसं एकत्र राहिलो, कसं एकत्र झोपलो. हा आणि असं गोड गप्पा त्यांच्या लहानपणीच्या बालपणीच्या झाल्या आणि सुदामाला खूप बरं वाटलं. एवढं प्रेम मला मिळेल असं त्याला वाटत नव्हतं, पण अपेक्षेपेक्षाही त्याला जास्त प्रेम मिळालं आणि अजूनही कृष्ण आणि ती सोडू लागला आणि सगळं ती खाऊ लागला पोहे. आता सगळे संपतील, सगळे संपू नये म्हणून लक्ष्मीने पटकन ती पोळे हिसकावून घेतले. त्यातले पोहे सगळं तो देऊन टाकत होता. सुदाम्याचे पुष्टी पोहे खात होता, पण अख्खा ब्रह्मांडाला भगवान परमात्मा खाऊ घालत होता, जीव घालत होता. टाळी वाजवा मला. अख्ख्या ब्रह्मांडाने सुदाम्याचे पोहे खाल्ले, तृप्त झाले भगवान परमात्मा. आणि आता दोघांच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या. राण्या सुद्धा कुशल मंगल विचारू लागल्या सुदाम्याला. लक्ष्मी, रुक्मिणी माता आणि सत्यभामा माता. आणि अशा प्रकारे आता सुदाम्याचे पुन्हा परतीच्या प्रवासाचा वेळ या ठिकाणी आली. सुदामा म्हणू लागला, आता मला जाऊ दे. भगवान म्हणू लागले, अरे काही दिवस थांब. सुदामा म्हणे, नाही, अरे तुझी वहिनी वाट पाहत असेल, लेकर वाट पाहत असते, मला गेलं पाहिजे. आणि सुदामा उठला आणि निघू लागला. आता मात्र जाताना कृष्णाने
त्याचे दिलेले कपडे काढून घेतले. माझे कपडे दे. त्याने दिलेलं सगळं काढून घेतलं आणि त्याचं फाटके कपडे त्याच्याकडे दिले आणि आता सुदामा परत निघाला. जाऊ लागला. घडोघडी हात जोडायचा, तिघांनाही नमस्कार करायचा, वंदन करायचा. खरंच तुम्ही मला खूप प्रेम दिलं. मनात म्हणायचा काहीच दिलं नाही त्यांनी. माझी अवस्था बघून मला काहीतरी एखादं हिरा, एखादं जवाहीर, एखादं काहीतरी माझी दारिद्र्य जाण्याकरता काही दिलं पाहिजे होतं. मनात त्याचं यायचं, पण जाऊ द्या. प्रेम तर किती दिलं. अरे संपत्ती काय पुरेल का, पण प्रेम मात्र जन्मजन्मी पुरतं. आणि म्हणून असं त्याच्या मनात वाटायचं, खरोखर किती प्रेम दिलं. एवढं प्रेम मला मिळेल असं वाटत नव्हतं. आता सुदाम्याला सर्व भगवंत परिवारासह आणि गेटपर्यंत, महाद्वारापर्यंत त्याला पोहोचवण्याकरता आले. महाद्वारातून सुदामा आता बाहेर निघाला. पुन्हा एकदा वळून यांच्याकडे बघितलं आणि पुन्हा एकदा वंदन केलं. यांनी सुद्धा त्याला निरोप दिला, नमस्कार केला. कृष्णाने नमस्कार केला. सत्यमामा, रुक्मिणी आई साहेबांनी त्याला नमस्कार केला. द्वारपालांनी सुद्धा त्याला नमस्कार केला आणि सुदामा निघून गेला. आणि कृष्ण परमात्मा आणि सत्यमामा, रुक्मिणी आई साहेब आपल्या आपल्या आसनावर येऊन बसले. सुदामा निघून गेला. आपल्या नगरात पर्यंत पोहोचला, जे पोरबंदर आहे त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. त्या ठिकाणी त्याला गाव